नमस्कार, जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत। मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले। आता बातमी पाहू विस्ताराने। मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर बार्शी आमदार राजेंद्र राऊत यांची अंतरवाली येथून पहिली प्रतिक्रिया। या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते पाहू। हा खास आढावा जिजाऊ टाइम्स न्यूज कडून। धन्यवाद। हो, आता अंतरवाली सराटी या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं, त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं एक त्रिसदस्यीय समिती आली होती, त्यामध्ये आपण देखील होता। तर त्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला आणि जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? मुळातच जे दादांचं उपोषण सुरू झालेलं होतं 8 तारखेपासून, हे उपोषण लवकरात लवकर संपवायच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी प्रयत्न करत असताना आम्ही सगळेजण शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब, अजितदादा या ठिकाणीही शंभूराजे देसाई साहेब, मुंबरे मामा यांना या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून पाठवलं। त्यामध्ये मीही होतो। निश्चितपणानं ज्या दादांच्या मागण्या आहेत, सगळे सोयरेचा गॅजेट करण्याच्या, त्याचबरोबर केसेस पाठीमागे घेण्याच्या, SITच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी शब्द दिलेला आहे। त्या पद्धतीनं सगळ्याच बाबी या ठिकाणी पूर्ण होतील आणि 1 महिन्याची जरांगे पाटील साहेबांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे। निश्चितपणाने याचा सातत्यानं आमच्याकडून पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्याकडनं पाठपुरावा करून लवकरात लवकर या गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। धन्यवाद।